टचिंग सर्कल्स बद्दल सांगितलं होतं, तिथं मी ते ॲपलेट तयार करून दाखवलं होतं, पण काही विद्यार्थ्यांना परत समजायला अवघड वाटतं, म्हणून टचिंग सर्कल्स बद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. टचिंग सर्कल्सनाच आपण टँजेंट सर्कल्स असं पण म्हणतो. टँजेंटचा अर्थ सुद्धा टचिंगच होतो. आपण वापरत असलेला टचिंग सर्कल्स असा आहे, पण त्याला टँजेंट सर्कल्स असंही म्हणतो. पण आपल्याकडे जास्त आपण टँजेंट सर्कलच्या ऐवजी टचिंग सर्कल्स हा शब्द वापरतो. टचिंग सर्कलचे दोन प्रकार आहेत. एक्सटर्नली टचिंग सर्कल्स म्हणजे ही कॉमन टँजेंट आहे दोन्हीमध्ये, ए आणि बी रेडियस असलेले 2 सर्कल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये एक कॉमन टँजेंट आहे एल. तर या 2 सर्कलचे इंटेरियर्स हे अपोजिट साइडला त्या टँजेंटच्या, तेव्हा त्यांना आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल्स म्हणतो. इंटरनली टचिंग सर्कल्स कधी म्हणायचं? एम ही टँजेंट आहे, कॉमन टँजेंट आहे. समजा ह्या पी आणि क्यू सेंटर असलेल्या 2 सर्कलची लाईन एम इज अ टँजेंट, कॉमन टँजेंट ऑफ सर्कल विथ सेंटर पी अँड क्यू. तर हे दोन्ही सर्कल्स ह्या टँजेंटच्या एका साइडले, म्हणजे इंटेरियर ऑफ सर्कल विथ सेंटर क्यू इज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल विथ सेंटर पी आहे. यांना आपण म्हणतो इंटरनली टचिंग सर्कल्स. याच्याबद्दल फार काही सांगण्याची गरज नाहीये, आकृती पाहून पण कळतं की एकमेकांना बाहेरून टच करतात, हे एकमेकांना आतून टच करतात. फक्त कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर मुख्य थेरम जो आहे तो असा आहे, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. तो आपल्याला अभ्यासायचा आहे. आता मुख्य काय पाहायचं आपल्याला? थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. आणि मग थेरम ऑफ टचिंग सर्कल्स मध्ये हे 2 सर्कल्स जे आहेत हे एकमेकांना एका पॉइंट मध्ये टच होतात. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ह्याला समजा मी सी नाव दिलं. तर हा जो पॉइंट आहे दोन्ही मध्ये, इथं समजा मी इथं आर दिलं, तर हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो ह्या 2 सर्कलचे जे सेंटर्स आहेत यांच्यामधून आपण जर लाईन काढली, यांना जोडणारी लाईन काढली, तर हा सी पॉइंट या लाईन वरतीच असतो. इफ 2 सर्कल्स आर टचिंग सर्कल्स, then point of contact lies on the line joining their centers. हा 3 पॉइंट्स ए सी बी कोलिनियर असतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असतील तर ए डॅश सी डॅश बी असतं, आणि इंटरनली टचिंग सर्कल्स असतील तरी सुद्धा नियम बदलत नाही, नियम तसाच राहतो. इफ 2 सर्कल्स आर इंटरनली टचिंग सर्कल्स, then point of contact lies on the line joining their centers. पण आता हा जो आहे हे 3 पॉइंट्स कोलिनियरच आहेत, पण आता जे येतं ते पी डॅश क्यू डॅश आर असं, आर क्यू इज बिटवीन पी अँड आर असं तिथं येतं. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इक्वल टू सम ऑफ देअर रेडियस. एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असतील तर या 3 पॉइंट्स हे 3 कोलिनियर्स असतात. सी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तर ए डॅश सी डॅश बी येईल. आणि थेरम ऑफ टचिंग सर्कल जो आहे त्याला फॉर एक्सटर्नली टचिंग सर्कल जर आपण अप्लाय करत असू, तर इफ 2 सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, देन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाय असा तो येईल. ओके, लक्षात आले का सगळ्यांना? हे झालं एक्सटर्नली टचिंग सर्कलसाठी. मग असंच राहतं का इंटरनली टचिंग सर्कलसाठी ते पाहूया आपण. आता इथं इंटरनली टचिंग सर्कल्स दिलेले आहेत. इथं टचिंग पॉइंट होता, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा ए आणि बी च्या दरम्यान होता, बिटवीन होता. आता थोडासा बदल झालेला आहे. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा बिटवीन नाहीये,
पी डॅश क्यू डॅश आर असा आलेला आहे. मग आपला मोठा जो सर्कल आहे त्याची रेडियस पी आर आहे. पी आर आहे समजा 3 सेंटीमीटर आणि स्मॉल सर्कल आहे त्याची रेडियस आहे क्यू आर समजा 1 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, सेंटर्स काय आहेत पी आणि क्यू आहेत. सेंटर्स काय आहेत सर्कलचे पी आणि क्यू, यांच्यामधलं अंतर काढायचं आहे. पी आर आहे ते 3 सेंटीमीटर आहे, क्यू आर आहे ते 1 सेंटीमीटर आहे. पी क्यू किती येईल तुमचं उत्तर तयार असेल. पी क्यू किती येईल 2 सेंटीमीटर. कमी झालं का वाढलं, तर ते कमी झालेलं आहे. जी मोठी रेडियस आहे तिच्यापेक्षा ते कमी झालं, डिफरन्स घ्यायचा आहे. इथं सम घ्यायचं आहे आणि इंटरनली टचिंग सर्कल्स असतील तर रेडियाई मधला डिफरन्स घ्यायचा आहे. मग ह्याला लिहिणार कसं, तर पी डॅश क्यू डॅश आर पी क्यू इक्वल टू पी आर मायनस क्यू आर. पहिल्यांदा आपल्याला सेंटर्स लक्षात आले पाहिजे. सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. आणि मग पी आर किती आहे 3, क्यू आर किती आहे 1 इक्वल टू पी क्यू 2 सेंटीमीटर. असं इंटरनली टचिंग सर्कलसाठी आहे आणि एक्सटर्नली टचिंग सर्कलसाठी अशा पद्धतीने त्यांचे आन्सर्स येतात. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या. यावरती 1 मार्काचे प्रश्न अनेक वेळेस एमसीक्यू मध्ये असतील किंवा क्वेश्चन 1 मधला बी मधला जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये पडलेले आहेत आणि विद्यार्थी कन्फ्यूज होतात. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. 2 सर्कल्स एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स वाढणार आहे. इंटरनली टचिंग सर्कल्स असतील तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स कमी होणार आहे. पण असं असून सुद्धा आपण आपला कॉमन सेन्स बाजूला ठेवून परीक्षेमध्ये सतत कन्फ्युजन होत असतं आणि विद्यार्थी चुका करत असतात. म्हणून परत आज जिओजेब्रा मध्ये केलेला ॲपलेट तुम्हाला टाकणार आहे. तिथं परत करून पहा. कृती करून पाहिलात तर ते कधीच विसरणार नाही. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या. प्रॉपर्टी जी आहे क्वेश्चन 1 आहे जो आपल्याला घ्यायचा आहे. 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली म्हटले पहा. 3.5 आणि 4.8 रेडियस आहे. इंटरनली म्हटलंय. आणि मग जेव्हा असा प्रश्न पडेल फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स असं म्हटलेलं आहे. असं म्हटलं की आपण थोडंसं विचार करायचं. विचार करायचंय म्हणजे वाटलं तर आकृती काढून पहा. मोठा सर्कल जो आहे तो 4.8चा आहे. नाव द्यायला काहीतरी ए, हा बी, ह्याला 4.8 असं लिहा. पुन्हा इथं छोटा सर्कल काढा त्याची 3.5 लिहा. इथं सी नाव दिलं तर ए सी तुम्हाला काढायचं. समजा उदाहरण दिलं मी, असंच नाही पण गरज सुद्धा नाहीये. आपण याला डायरेक्ट पण लिहू शकतो. 1 मार्काचा प्रश्न आहे. काय करावं लागेल, लेट रेडियस ऑफ बिगर सर्कल and smaller circle are R2 and R1 respectively. मोठ्या सर्कलची रेडियस किती घेतली मी R2 आणि स्मॉल सर्कलची रेडियस काय घेतली R1. आता बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स टचिंग सर्कल्स काय म्हणता येईल आपल्याला. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. मोठ्या सर्कलची रेडियस आपण किती घेतली R2. R2 किती आहे आपलं 4.8 सेंटीमीटर. R1 किती आहे 3.5 सेंटीमीटर. ओके. आणि मग इथं लिहायचं R2 मायनस R1. 1 मार्कासाठी विचारला जातो याच्यावरती प्रश्न किंवा MCQ चा प्रश्न विचारला जातो.
मग किती आहे? सबस्टिट्यूट व्हॅल्यूज 4.8 मायनस 3.5 आणि मग 8 मधनं 5 गेले 3 राहिले 8 4 1.3 सेंटीमीटर. आणि सेंटेन्स लिहा, आन्सर इन सेंटेन्स लिहा. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इक्वल टू 1.3 सेंटीमीटर. असं साधं सोपं सरळ गणित आहे. ओके, सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या. 2 circles having radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally म्हटलेलं आहे. आणि मग आपलं उत्तर तयार असलं पाहिजे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. 1 मार्क आलाय. लेट द रेडियस ऑफ द बिगर सर्कल अँड स्मॉलर सर्कल आर R2 अँड R1 रिस्पेक्टिव्हली लिहिलं मी. बिगर सर्कलचे आपण R2 घेतले म्हणून 5.5. तुम्ही कुठलंही घेऊ शकता, काही अडचण नाही. आणि स्मॉलर सर्कल 4.2. 4.2 आहे का? 4.2 सेंटीमीटर. ओके. आणि मग बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता काय येईल फॉर्म्युला? सम ऑफ देअर रेडियाय. ऍडिशन येईल इथं R1 प्लस R2 येईल इथं. आणि इक्वल टू आपल्याला लिहायचंय 5.5 प्लस 4.2. ऍडिशन करा. 5 आणि 2 7, 5 आणि 4 9, 9.7 सेंटीमीटर. असं याचा आन्सर येणार आहे. असे एक मार्काला पडणारे प्रश्न, पण अत्यंत सोपे असे प्रश्न आहेत, पण पडतात परीक्षेमध्ये. कसं करायचं एवढं सांगते मी, काय फार अवघड प्रश्न नाहीये. तिसरा क्वेश्चन थर्ड. लिहित पण बसत नाही, वेळ लागतो. इफ रेडियस ऑफ 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर, R1 इक्वल टू 4 सेंटीमीटर, R2 इक्वल टू 2.8 सेंटीमीटर. अशा 2 सर्कलच्या रेडियाय दिलेत. ड्रॉ फिगर ऑफ दीज सर्कल्स टचिंग इच अदर, वन एक्सटर्नली आणि दुसरा आहे इंटरनली. तुम्हाला प्रॅक्टिकली फिगर्स एक्झॅक्ट मेजरमेंट्स घेऊन काढायचे. म्हणजे काय करायचं तुम्हाला? एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत. ओके, एक सर्कल घ्यायचा आहे, किती सेंटर घ्यायचं आहे? रेडियस घ्यायची 4 सेंटीमीटर. कर्कटकामध्ये 4 सेंटीमीटर रेडियस घ्यायची. इथं समजा मी ए नाव दिले या सेंटरला, तर असा 4 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल काढायचा आहे. मग ह्या पॉइंटला समजा मी बी नाव दिलं, तर काय करायचंय? या बी पासून परत पुढे रेषा ओढायची. या बी पासून हे 4 सेंटीमीटर झालं. हा सर्कल काढून घेतला तुम्ही. त्याच्यानंतर या बी पॉइंट पासून स्केलनी अशी स्केल ठेवून 2.8 डिस्टन्स अंतर घ्यायचंय तुम्ही. मग जिथं तुम्ही 2.8 डिस्टन्स अंतर घ्याल त्या पॉइंटला सी नाव द्या. हे जे अंतर आहे 2.8 सेंटीमीटर घ्यायचंय तुम्ही, आणि त्याला सी नाव दिलं. काही नाव देऊ शकता तुम्ही. ह्याला सेंटर एवढी रेडियस घ्यायची आणि या सी हा सेंटर घेऊन सर्कल ड्रॉ करायचं. हे झालं एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आता इंटरनली टचिंग सर्कल्स काढायचे. त्यावेळेस 4 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल काढायचंय. पहिला समजा मी पी नाव दिलं, इथं क्यू आहे. हे 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन सर्कल काढला. पी क्यू किती आहे? 4. ओके, 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन सर्कल काढला. आता हे किती? R2 2.8. या क्यू पासून घ्यायचंय. क्यू पॉइंट घ्यायचा, स्केल ठेवायची तुमची इथं 2.8 डिस्टन्स वरती. अशा पद्धतीने तुम्ही R हा पॉइंट घ्यायचा, 2.8 अंतर घ्यायचं. क्यू आर किती घ्यायचं? 2.8 सेंटीमीटर घ्यायचं. क्यू पासून घ्यायचंय, पी पासून घ्यायचं नाही. क्यू पासून घ्यायचं, इकडनं घ्यायचंय हे अंतर 2.8 घ्यायचंय. आता R सेंटर घ्यायचंय आणि सर्कल ड्रॉ करायचा. R सेंटर घेऊन सर्कल ड्रॉ करायचा आहे. हे लक्षात घ्यायचं बाळांनो तुम्ही. अशा पद्धतीने तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. हे तुम्ही करायचं. मी याला